नमस्कार विद्यार्थी मित्र. ऑनलाईन लेक्चर सिरीज ऑर्गनाइज बाय गोखले एज्युकेशन सोसायटी सेंट्रल कोऑर्डिनेशन कमिटी यांच्यातर्फे इयत्ता 12वीचे जे लेक्चर्स ऑनलाईन लेक्चर्स सुरू झालेले आहेत त्या इयत्ता 12वीमध्ये मी अर्थशास्त्र या विषयाचं आज लेक्चर देणार आहे. मी माधुरी वैजापूरकर BYK कॉलेजमध्ये कार्यरत असून आज मी अर्थशास्त्र या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. अर्थशास्त्र या विषयाची माहिती तुम्हाला मागच्या वर्षी प्रामुख्याने झालेली आहे. याआधी 9वी आणि 10वी या वर्गातही अर्थशास्त्राशी तुमची ओळख झालेली आहे. 11वीला तुम्ही मुख्य म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राविषयीचे विविध माहिती तुम्ही घेतलेली आहे. अर्थशास्त्र, त्याच्या व्याख्या आणि अर्थशास्त्रामधील काही मूलभूत संकल्पना यांचा अभ्यास तुम्ही 11वीला इयत्तेत केलेला आहे. तर आज आपण यापुढे इयत्ता 12वीच्या अर्थशास्त्र या विषयातील पाठ क्रमांक 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या पाठात आज आपण सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र याविषयी माहिती मिळवणार आहोत. प्रामुख्याने अर्थशास्त्र या विषयाबद्दल तुम्हाला आधीच माहिती असल्यामुळे आता या वर्षी प्रामुख्याने 12वीला तुम्हाला अर्थशास्त्राची तोंड ओळख ही होणार आहे. अर्थशास्त्र या विषयाबद्दलची माहिती तुम्हाला अधिक सखोल या वर्षी मिळणार आहे आणि या विषयातील विविध संकल्पना, विविध सिद्धांत, विविध संकल्पनांचा अभ्यास आपण या वर्षी करणार आहोत. तर सुरुवात करूया सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याचा परिचय. प्रामुख्याने अर्थशास्त्र या विषयाबद्दल सांगायचं झालं तर अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. शास्त्राचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत, एक नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं सामाजिक शास्त्र. तर सामाजिक शास्त्र हे प्रामुख्याने मानवी वर्तनाचा अभ्यास करतो. मनुष्याचं जे वर्तन त्याच्या वागणुकीतून दिसून येतं त्या वर्तनाचा अभ्यास सामाजिक शास्त्रामध्ये केलेला असतो. सामाजिक शास्त्रामध्ये जसं मानसशास्त्र, समाजशास्त्र हे शास्त्र किंवा इतरही शास्त्र येतात, त्याचप्रमाणे अर्थशास्त्र हे सुद्धा एक सामाजिक शास्त्र म्हणून विचारण्यात गेलेलं आहे. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. हे शास्त्र वस्तू व सेवांचे उत्पादन, वितरण आणि व्यापार याविषयीची माहिती देत असते. म्हणजेच मनुष्याच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास प्रामुख्याने अर्थशास्त्रामध्ये केलेला असतो. मग मनुष्य एक उपभोक्ता म्हणून किंवा एक उत्पादक म्हणून त्याचं जे आर्थिक वर्तन आहे या आर्थिक वर्तनाचा अभ्यास या शास्त्रामध्ये केलेला आहे. उपभोक्ता म्हणून जेव्हा व्यक्तीचं वर्तन असतं तर उपभोक्ता म्हणून त्याला महत्तम समाधान पाहिजे असतं आणि उपभोक्ताचा विचार केला तर उपभोक्त्याच्या विचारातून व्यक्तीला जास्तीत जास्त नफा पाहिजे असतो. मग उपभोक्ता म्हणून किंवा उत्पादक म्हणून व्यक्तीचं आर्थिक वर्तन कसं आहे याचा विचार प्रामुख्याने अर्थशास्त्रामध्ये केलेला आहे. अर्थशास्त्र हे प्राचीन शास्त्र आहे. पुराण काळापासून अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो. आपण कौटिल्याच्या अर्थशास्त्र या पुस्तकाचाही विचार, त्याच्या अर्थशास्त्र या विषयावरील व्याख्येचा विचार 11वी इयत्तेमध्ये केलेलाच होता. त्यामुळे अर्थशास्त्रच्या प्रामुख्याने आधुनिक काळामध्ये 2 शाखा किंवा 2 विभाग मानले गेलेले आहेत. पहिली शाखा आहे ती म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरी शाखा आहे ती म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. तर सुरुवातीला 1933 मध्ये सुरुवातीला ओस्लो विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी सर्वप्रथम सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र या संज्ञांचा वापर केला. सूक्ष्म अर्थशास्त्र हा एक पारंपरिक दृष्टिकोन मानला गेलेला आहे. या सूक्ष्म अर्थशास्त्राचं स्पष्टीकरण प्रामुख्याने ॲडम स्मिथ, ज्याला आपण अर्थशास्त्राचा जनक असे म्हणतो, त्याने त्याच्या पुस्तकात केलेलं आहे. त्यानंतर अनेक अर्थशास्त्रज्ञांनी सूक्ष्म अर्थशास्त्राबद्दल लिखाण केलेलं आहे. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र हे एक सनातनवादी अर्थशास्त्रांच्या कालखंडातलं सूक्ष्म अर्थशास्त्राचा विकास हा जास्त झालेला आहे. दुसरं अर्थशास्त्र आहे ते म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्र सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांती अगोदरच हा दृष्टिकोन, स्थूल अर्थशास्त्र हा दृष्टिकोन होता.
त्यामुळे स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र या अर्थशास्त्राच्या प्रामुख्याने दोन व्याख्या आहेत. या दोनही शास्त्राबद्दल आपण सखोल माहिती आज या पाठात घेणार आहोत. सुरुवात करूया. पहिल्या अर्थशास्त्राची पहिली शाखा सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आपण आधी जाणून घेऊया. सूक्ष्म म्हणजे लहानात लहान भाग. सूक्ष्म शब्दाची निर्मिती मायक्रोज या ग्रीक शब्दापासून झाली आहे. यावरून सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेच्या लहानात लहान घटकाचा अभ्यास करणारे शास्त्र असा होतो. लहानात लहान घटक म्हणजे सर्व वैयक्तिक स्तरावरील घटक. मग वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक, विशिष्ट वस्तूची किंमत, उत्पादन घटकाची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हटले जाते. वैयक्तिक उपभोक्ता म्हणून व्यक्तीचं वर्तन, वैयक्तिक उत्पादक म्हणून व्यक्तीचं वर्तन हे प्रामुख्याने वेगवेगळं असतं आणि त्याचा सखोल तपशीलवार अभ्यास या शास्त्रामध्ये केलेला असतो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेच्या लहानात लहान भागाचा अभ्यास करणारे शास्त्र होय. वैयक्तिक आर्थिक घटकांचा तपशीलवार सखोल असा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राकडे पाहिले जाते. या आर्थिक वैयक्तिक स्तरावर होणाऱ्या ह्या क्रिया कशा प्रकारे कार्य करतात याचा सखोल तपशीलवार अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केलेला आहे. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र हे परंपरागतवादी अर्थशास्त्र, सनातनवादी अर्थशास्त्र असंही त्याला म्हटलं गेलेलं आहे. पुढे बघूया आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ. इथे आपल्याला झाल्यानंतर आता आपण प्रामुख्याने बघणार आहोत सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या. आज अनेक पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या व्याख्या जरी असल्या तरी आपल्या 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रामुख्याने दोन व्याख्या दिलेल्या आहेत. या दोन्ही व्याख्यांचा आज आपण इथे विचार करणार आहोत. पहिली व्याख्या आहे ती म्हणजे अर्थशास्त्रज्ञ मॉरिस डॉब यांची. मॉरिस डॉब यांच्या मते सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करणारे शास्त्र होय. आता अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करणारे शास्त्र म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र. याचा अर्थ असा होतो की अर्थव्यवस्थेचे लहानात लहान घटकाचा तपशीलवार अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. मग हे लहानात लहान घटक कुठले? तर वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक कुटुंब, वैयक्तिक उत्पादन संस्था, एका विशिष्ट वस्तूची किंमत कशी निर्धारित होते, उत्पादनाचे जे घटक आहेत त्यांच्या किमती किंवा त्यांना मिळणारे मोबदले कसे निर्धारित होतात याचा अभ्यास याच्यात केला जातो. म्हणून मॉरिस डॉब म्हणतात अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. दुसरी व्याख्या आहे ती म्हणजे A.P. लर्नर यांची. A.P. लर्नर यांच्या मते सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजेच व्यक्ती आणि कुटुंब उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती आणि उपभोक्ते कुटुंब उद्योग संस्था उपभोक्त्याच्या रूपाने कशी भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशीकडे जणू सूक्ष्मदर्शकातून पाहिले जाते. म्हणजेच अर्थव्यवस्था रूपी शरीरात ज्या विविध पेशी आहेत, मानवी शरीरामध्ये जशा पेशी असतात तशाच अर्थव्यवस्था रूपी शरीर इथे मानलं गेलेलं आहे आणि त्यामध्ये उपभोक्ते आणि उत्पादक ह्या ज्या पेशी आहेत त्यांचे कार्य कसे आहे, त्यांची भूमिका अर्थव्यवस्थेत किंवा त्यांचं आर्थिक वर्तन कसं आहे याचा विचार याच्यात केलेला आहे. यावरून आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्याचं ज्ञान झाल्यानंतर पुढे बघायचं सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. आता सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचा विचार कोणकोणत्या घटकात केला जातो. इथे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती 3 भागांमध्ये विभागली गेलेली आहे. पहिला भाग आहे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. दुसरा आहे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि तिसरा आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. तर या तीनही भागांमधून सूक्ष्म अर्थशास्त्राचा विचार केला जातो किंवा या तीनही घटकांमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र पसरलेले आहे. याला सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती असे म्हणतात. मग वस्तूची किंमत ठरवताना, उत्पादक घटकांची किंमत ठरवताना आणि व्यक्तीचं किंवा समाजाचं आर्थिक कल्याण साधताना कोणकोणत्या आर्थिक वर्तनाची आवश्यकता आहे यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती पसरलेली आहे.
वस्तूची किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता ह्या व्याप्तीमध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. मग वैयक्तिक वस्तूच्या किमती बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याने निश्चित केल्या जातात. सूक्ष्म अर्थशास्त्र मागणी व पुरवठा विश्लेषणाशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक उपभोक्त्याचे व वैयक्तिक उत्पादकाचे वर्तन अभ्यासून त्याच्यातून किंमत सिद्धांत स्पष्ट करते. याचा अर्थ की कुठल्याही वस्तूची बाजारात जेव्हा किंमत निश्चित होत असते ती त्या वस्तूला असणारी मागणी आणि त्या वस्तूचा केला जाणारा पुरवठा या दोघांच्या समानतेतून ठरते. म्हणजे जिथे मागणी आणि पुरवठा समान होतो तिथे वस्तूची किंमत निश्चित होत असते. मग ही किंमत निश्चिती कशी होते याबद्दलचं विवेचन सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. तिथेच वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत इथे स्पष्ट केलेला आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा पहिला विभाग आहे तो म्हणजे वस्तूची किंमत निश्चितीचे सिद्धांत. यामध्ये मागणीचा विचार उपभोक्त्याच्या बाजूने आणि पुरवठ्याचा विचार उत्पादकाच्या बाजूने केलेला असतो. उपभोक्त्याला महत्तम समाधान पाहिजे असते तर उपभोक्त्याला जास्तीत जास्त नफा पाहिजे असतो आणि मग त्या दृष्टीने मागणी व पुरवठा जिथे समान होतात तिथे बाजारात वस्तूची किंमत निश्चित होत असते. मग उपभोक्ता जास्तीत जास्त समाधान मिळवण्यासाठी कमीत कमी किमतीत त्याला जर जास्त वस्तू मिळाल्या तर तो त्या खरेदी करतो. उत्पादकाला जास्तीत जास्त नफा पाहिजे असेल तर जास्तीत कमीत किमतीला तो जास्त पुरवठा करायला तयार असतो आणि मग जेव्हा बाजारामध्ये वस्तूच्या मागणी आणि पुरवठा जिथे समान होतो तिथे किंमत निश्चित होते. अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीतला दुसरा घटक आहे तो म्हणजे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. उत्पादन घटक कुठले तर तुम्ही मागच्या वर्षीच अभ्यासलेले आहेत. पहिल्या प्रकरणामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विविध संकल्पनांमध्ये तो उत्पादनाचे प्रामुख्याने 4 घटक आहेत. भूमी, श्रम, भांडवल व संयोजक. उत्पादन मग ते कुठलंही असो, ते कृषी क्षेत्रातून येणारं उत्पादन असो, औद्योगिक क्षेत्रातून उत्पादन येणारं असो, आपल्याला प्रामुख्याने उत्पादनाचे 4 घटक आवश्यक असतात. भूमी, श्रम, भांडवल व संयोजन. या 4ही घटकांना एकत्रित करून वस्तूचे उत्पादन केले जात असते. मग या घटकांचा उत्पादनासाठी वापर केल्यामुळे प्रत्येक घटकाला जो मोबदला मिळतो तो म्हणजे त्या वस्तूची किंमत. उदाहरणार्थ भूमीला मोबदला मिळतो खंड, श्रमाला मोबदला मिळतो वेतन, भांडवलाला मोबदला मिळतो व्याज आणि संयोजकाला मोबदला मिळत असतो तो म्हणजे नफा. मग या उत्पादन घटकांच्या ह्या ज्या किमती आहेत किंवा त्यांना हे जे मोबदले मिळणार आहेत हे मोबदले कशा प्रकारे ठरवले जातात याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. उदाहरणादाखल तुम्हाला सांगायचं झालं तर भूमी हा जर आपण घटक घेतला तर भूमीच्या किमती किंवा भूमीचा जो मोबदला आहे तो स्थानपरत्वे बदलतो. उदाहरणार्थ तुम्ही शहरी भागातली जमिनी पाहिल्या तर त्याच्या किमती जास्त असतात. तेच जर तुम्ही ग्रामीण भागाकडे गेलात तर त्या मानाने जमिनीच्या किमती कमी असतात. म्हणजेच प्रत्येक वस्तूची किंमत ही त्याच्या मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरत असते आणि अशा प्रकारे उत्पादक घटकांच्या किमतीचे हे सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्रात स्पष्ट केले आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा पुढचा तिसरा घटक आहे तो म्हणजे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आता हे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत म्हणजेच काय तर आर्थिक कार्यक्षमता कशा प्रकारे निर्माण केली जाते ती प्रामुख्याने याच्यामध्ये सांगितली जाते. आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधन सामुग्रीच्या कार्यक्षम वाटपावर अवलंबून असतो. साधन सामुग्री मग ती मानवी साधन सामुग्री असो किंवा निसर्ग निर्मित साधन सामुग्री असो तिचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वाटप किंवा समानतेने तिचं वाटप झालं तर आर्थिक कल्याण साधलं जातं. मग या आर्थिक कल्याणामध्ये आर्थिक कार्यक्षमतेचा सुद्धा विचार केला गेलेला आहे. आर्थिक कार्यक्षमता प्रामुख्याने 3 प्रकारची आहे. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता. मग ही आर्थिक कार्यक्षमता जर जास्तीत जास्त साध्य करायची असेल तर त्यासाठी आपल्याला साधन सामुग्रीचे समानतेने वाटप झाले पाहिजे. समानतेने वाटप झाले तर प्रत्येकाच्या वाट्याला येणारी साधन सामुग्री ही समान राहील आणि प्रत्येकाचं तिथे आर्थिक कल्याण साध्य होईल. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही आर्थिक कल्याणाचे सिद्धांत स्पष्ट करताना सुद्धा दिसून येते. अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही प्रामुख्याने 3 विभागात
तीन विभागामध्ये विभागित झालेली आहे. पहिला म्हणजे किंमत सिद्धांत, दुसरा उत्पादन घटकांच्या किमतीचे सिद्धांत आणि तिसरा ते म्हणजे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही प्रामुख्याने मर्यादित समजली जाते, कारण ही व्याप्तीमध्ये आपण लहान किंवा वैयक्तिक घटकांचा इथे विचार केला गेलेला आहे, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा इथे विचार केलेला नाही. अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती झाल्यानंतर पुढे बघायचं आहे प्रामुख्याने आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. या वैशिष्ट्यावरून तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्र हे अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतं किंवा अधिक चांगल्या प्रकारे त्याची कल्पना तुम्हाला येऊ शकते. तर बघूया सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. आता सूक्ष्म म्हणजे लहान, लहान घटकाचा अभ्यास. मग लहान घटक म्हणजेच कुठले, तर वैयक्तिक पातळीवरील घटक. मग हे वैयक्तिक घटक म्हणजे वैयक्तिक उद्योग, विशिष्ट उद्योग संस्था किंवा कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केलेला असतो. मग एक उपभोक्ता, त्याचं उत्पन्न, त्याचं उपभोग, त्याची बचत, त्याचं गुंतवणूक हा वैयक्तिक अभ्यास झाला. एक उत्पादन संस्था असेल तर त्या उत्पादन संस्थेमधलं एकूण उत्पादन, त्यांनी प्रत्यक्ष बाजारामध्ये केलेला पुरवठा, त्यांनी कुठली उत्पादनाची पद्धत वापरली, उत्पादन कशा प्रकारे केलं, या सर्वाचा तपशीलवार अभ्यास यामध्ये वैयक्तिक घटकामध्ये केलेला असतो. दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे किंमत सिद्धांत. जसं सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण व्याप्ती पाहिली की किंमत सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे ती किंमत सिद्धांत स्पष्ट करते. तर विविध वस्तूंच्या किमती कशा निश्चित होतात, विविध उत्पादक घटकांच्या किमती कशा निश्चित होतात ते यात स्पष्ट केलेले आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आंशिक समतोल. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर घटकांपासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचे स्वतंत्रपणे अभ्यास इथे केलेला आहे. कारण सूक्ष्म अर्थशास्त्र हे लहान घटकांचा अभ्यास करतं, लहान घटकांचा सखोल तपशीलवार अभ्यास करतो, म्हणून इतर मोठ्या घटकांपासून या घटकांना वेगळं केलं जातं, छोट्या छोट्या भागांमध्ये त्यांचं रूपांतर केलं जातं आणि प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे इथे अभ्यास केला जातो. हा आंशिक समतोलामध्ये येतो. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विशिष्ट गृहीतकांवर आधारित. सूक्ष्म अर्थशास्त्र इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकाचा आधार घेऊन विवेचन यात केलेलं असतं. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे गृहीतांवर आधारित असणारं शास्त्र आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रातले सर्व सिद्धांत, नियम या विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून असतात. जर परिस्थिती अस्तित्वात असेल तर तो नियम खरा ठरू शकतो. कारण का? कारण सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. इथे मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो, म्हणून परिस्थितीनुसार मानवी वर्तन बदलू शकतं. म्हणून इथे विशिष्ट परिस्थिती किंवा गृहीत परिस्थिती धरली जाते की ही गृहीत परिस्थिती असेल तर हा नियम अनुभवास येतो. गृहीत परिस्थिती जर तिथे दिसून येत नसेल तर नियम अनुभवाला येईलच असे सांगता येत नाही. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र हे एका विशिष्ट गृहीतकावर आधारित असते. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विभाजन पद्धत. सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेचे लहान घटकात विभाजन करते. म्हणजेच इथे लहान घटकांचा तपशीलवार अभ्यास केला जात असतो, म्हणून लहानात लहान घटकांचा इथे अभ्यास करून अर्थव्यवस्था ही लहान घटकामध्ये विभागली जात असते आणि प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार सखोल असा अभ्यास यात केलेला असतो. पुढचं तत्व आहे ते म्हणजे सीमांत तत्वाचा वापर. आता सूक्ष्म अर्थशास्त्रातलं सीमांत तत्व हे अतिशय महत्त्वाचं तत्व आहे किंवा सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचं एक मुख्य साधन सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल. म्हणजे एक नग उपभोक्त्याने अधिक उपभोगल्यामुळे त्याच्या एकूण समाधानामध्ये किती बदल होतो हे सांगणारं तत्व म्हणजे सीमांत. सीमांत या शब्दाचा अर्थ असा सांगता येईल की शेवटचा. म्हणजे शेवटचा म्हणजेच काय, एक अधिक नगाचा वापर केल्यामुळे एकूण परिमाणामध्ये काय बदल होत असतो हे तत्व सीमांत तत्व असते आणि या तत्वाचा विचार प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला गेलेला आहे. ह्या सीमांत तत्वाचा उपयोगिता
या संकल्पनेशी जोडला गेलेला आहे. उपयोगिता, मग सीमांत उपयोगिता, मग सीमांत उपयोगिता कशा प्रकारे घटत जाते हे तुम्ही पुढच्या प्रकरणामध्ये शिकणारच आहात. पण सीमांत तत्वाचा वापर प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विश्लेषणासाठी केला गेलेला आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्र स्पर्धेनुसार बाजाराचे विश्लेषण करते. आपण नेहमीच्या बाजाराचा आणि अर्थशास्त्रीय बाजारातील बाजार संकल्पना ह्या दोन्ही भिन्न आहेत. अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने बाजार संकल्पना स्पर्धेनुसार विभागली गेलेली आहे. मग यामध्ये पूर्ण स्पर्धा असेल, मक्तेदारीयुक्त स्पर्धा असेल, मक्तेदारी असेल, अल्पाधिकार बाजार असेल, असे विविध स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार दिसून येतात. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये या विविध स्पर्धेनुसार बाजाराच्या प्रकारांचं विश्लेषण केलेलं आहे. मग पूर्ण स्पर्धा असेल तर जिथे असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते असतात, एकजिन्सी वस्तू असते, उत्पादन संस्थेमध्ये येण्यासाठी स्वतंत्रता असते, कुठलंही आगमन किंवा निर्गमन बंधन त्याच्यावर नसतं, अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धेची आपल्याला उदाहरणादाखल इथे घेता येतील की ज्या पूर्ण स्पर्धेची बाजाराचं स्पष्टीकरण इथे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केलेलं आहे. त्याचप्रमाणे बाजारामध्ये वस्तूची किंमत कशी ठरते, मागणी आणि पुरवठा याचा समतोल कसा होतो याचंही स्पष्टीकरण पूर्ण स्पर्धेमध्ये दिलेलं आहे. तर असं स्पर्धेनुसार बाजाराचं स्पष्टीकरण प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये दिसून येतं. पुढचं आहे ते म्हणजे मर्यादित व्याप्ती. मर्यादित व्याप्ती हे सूक्ष्म अर्थशास्त्राचे शेवटचे वैशिष्ट्य आहे. आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती पाहिली, जी वस्तूची किंमत निश्चिती, उत्पादन घटकांची किंमत निश्चिती आणि साधन सामुग्रीचा समानतेने वाटप म्हणजेच आर्थिक कल्याणाचे सिद्धांत इथपर्यंतच आहे. म्हणजे ही व्याप्ती मर्यादित व्याप्ती समजली जाते, कारण ही वैयक्तिक घटकांचाच फक्त इथे अभ्यास करते, संपूर्ण राष्ट्राच्या समस्यांचा इथे विचार करत नाही. अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्र हे लहान घटकांचा अभ्यास करत असलं तरी अर्थशास्त्राची दुसरी शाखा आता आपण अभ्यासतोय ती म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ बघताना स्थूल म्हणजे मोठा, सूक्ष्म म्हणजे लहान, तर स्थूल म्हणजे मोठा. स्थूल हा शब्द किंवा ही संज्ञा मॅक्रोज या ग्रीक शब्दापासून आलेली आहे. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थव्यवस्थेची एक शाखा आहे. उदाहरणार्थ एकूण उपभोग, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्रातील चढ-उतार इत्यादी घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जसं वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो तसा इथे एकूण घटकांचा अभ्यास केला जातो. एका व्यक्तीची मागणी नाही तर अर्थव्यवस्थेमध्ये असलेल्या सर्व उपभोक्त्यांच्या विविध वस्तूंसाठी असलेल्या मागणीचा विचार इथे केला जातो, ज्याला एकूण मागणी असे म्हणतात. एका व्यक्तीची बचत नाही तर अर्थव्यवस्थेतील सर्व व्यक्तींची केलेली बचत. एका व्यक्तीची गुंतवणूक नाही तर अर्थव्यवस्थेत झालेली सर्व प्रकारची गुंतवणूक. अशा एकत्रित घटकांचा विचार इथे केलेला आहे, समग्र घटकांचा विचार केलेला आहे. म्हणून स्थूल अर्थशास्त्राला समग्र अर्थशास्त्र, समग्र लक्षी अर्थशास्त्र अशा प्रकारेही संबोधले जाते. स्थूल अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेच्या मोठ्या घटकांचा अभ्यास करते. मोठ्या घटकांमध्ये म्हणजे उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न वगैरे अशा मोठमोठ्या घटकांचा इथे अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्येवरून आपल्याला स्थूल अर्थशास्त्र अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. तर बघूया आपण स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या. पहिली व्याख्या आहे ती म्हणजे प्राध्यापक जे.एल. हॅन्सेन. प्राध्यापक जे.एल. हॅन्सेनच्या मते स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय ते बघूया. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी एक शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. याचा अर्थ असा की सूक्ष्म अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी एक शाखा आहे की ज्या शाखेत अर्थव्यवस्थेतील मोठे घटक म्हणजे मग एकूण रोजगार असेल, म्हणजेच जेवढी रोजगार पातळी देशामध्ये निर्माण होते ती, एकूण बचत, सर्व लोकांची एकत्रित बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न, सर्व लोकांच्या उत्पन्नाची बेरीज किंवा आपण ज्याला उत्पादन घटकांच्या उत्पन्नाची बेरीज म्हणू शकतो, तर हे राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या सर्व घटकांच्या एकत्रित अभ्यास इथे केला गेलेला आहे. म्हणून एकूण किंवा समग्र घटक आणि त्यांचा परस्परामध्ये असणारा संबंध
म्हणजेच एकत्रित घटकांचे हे सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असतात, मग त्यांचा परस्परावर असलेला संबंध याचा विचार इथे गेलेला आहे. दुसरी व्याख्या आहे ती म्हणजे कार्ल शॅपिरो. कार्ल शॅपिरोंच्या मते स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. याचा अर्थ की अर्थव्यवस्थेची जी संपूर्ण कार्यपद्धती आहे तिच्याशी संपूर्ण समग्र घटकांशी स्थूल अर्थशास्त्र संबंधित आहे. आता स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राप्रमाणे आपण इथे समजून घेऊया. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीपेक्षा व्यापक आहे. कारण स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपण मोठ्या घटकांचा, समग्र घटकांचा विचार करतो. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही 4 भागांमध्ये विभागली गेलेली आहे. पहिला आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत, दुसरा आहे सर्वसाधारण किंमत सिद्धांत, तिसरा आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत आणि चौथा आहे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. तर ही व्याप्ती व्यापक दिसून येते कारण यामध्ये 4 भाग प्रामुख्याने मानले गेलेले आहेत. हे 4ही भाग आपण स्वतंत्रपणे समजून घेऊ. उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये उपभोग फलनाचा सिद्धांत आणि गुंतवणूक सिद्धांत येतात आणि व्यापार चक्राचे विविध सिद्धांत येतात. व्यापार चक्र मग त्यामध्ये येणारे तेजी मंदीची कारणं, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्या समस्यांचं निराकरण कसं केलं जातं याचा विचार प्रामुख्याने उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये केला जातो. सर्वसाधारण किंमत सिद्धांतामध्ये सुद्धा भाववाढ का होते, किंमत कशी निश्चित होते याबद्दलचे विवेचन सर्वसाधारण किंमत सिद्धांतामध्ये आहे. तर ही जी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती जी आहे ती आपण अधिक सखोलतेने किंवा अधिक तपशीलवार आता बघणार आहोत. तर या व्याप्तीमधला पहिला भाग जो आहे तो म्हणजे उत्पन्न व रोजगार सिद्धांत. तर स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार पातळी निश्चितीचे विश्लेषण केले जाते. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न व त्यातून रोजगार पातळी कशी निश्चित होते याबद्दलचं विवेचन करते. राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी व रोजगार पातळी कशी आहे, यात होणारे चढ उतार याचा अभ्यास प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून उत्पन्न व रोजगार विषयक सिद्धांताचा अभ्यास या शास्त्रामध्ये केलेला आहे. मग उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्नात होणारी वाढ, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विविध पद्धतींचा वापर, मग यामध्ये उत्पादन पद्धत येते, उत्पन्न पद्धत येते, एकूण खर्च पद्धत येते, मग यापैकी कुठल्या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं, मग रोजगार पातळी निश्चित होत असताना येणारे विविध घटक किंवा राष्ट्रीय उत्पन्न किंवा रोजगार पातळी निश्चित करताना येणाऱ्या विविध समस्या, मग या समस्यांचं निराकरण कसं करायचं, त्यावर कुठल्या उपाययोजना करायच्या, कुठली धोरणं आखायची, या सर्वाचा विचार स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून उत्पन्न आणि रोजगाराचे सिद्धांत स्थूल अर्थशास्त्रामध्ये मांडले गेलेले आहेत. हा स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा पहिला घटक झाला. उत्पन्नाच्या आणि रोजगाराच्या या सिद्धांतातून प्रामुख्याने देशातील राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी किंवा रोजगार पातळी कशी निश्चित होते किंवा रोजगार पातळी कशी आहे हे योग्य प्रकारे किंवा चांगल्या प्रकारे समजून येतं. व्यवसायातील चढ उतार कसे आहेत किंवा उत्पन्न रोजगार सिद्धांताचा तो एक भाग मानला गेलेला आहे. या प्रकारचा अभ्यास यामध्ये प्रामुख्याने केला गेलेला आहे. त्यानंतर बघायचे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमधला पुढचा घटक ज्याला आपण म्हणणार आहोत सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढ उतार यांची कारणे आणि त्याचे विश्लेषण करते. मग सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या सर्व वस्तूंच्या किमतीची सरासरी ती असते. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढ उताराची कारणे याबद्दलचं स्पष्टीकरण देत असते. त्यामुळे तेजी व मंदी सामान्य पातळीवर निर्माण होणाऱ्या बदलाचे विश्लेषण इथे केले जाते. तेजी मंदीमुळे होणाऱ्या ज्या समस्या आहेत किंवा निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यांचं विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलेलं असतं. त्या सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये त्यांचं स्पष्टीकरण येत असतं. म्हणजेच तेजी मंदी का येते, किंमत का वाढते, भाववाढ का होते याविषयी घटकांचा अभ्यास या विभागात केला जातो. यामुळे देशात एक
एखाद्या वस्तूची सर्वसाधारण किंमत आणि त्यामध्ये होणारे बदल आणि त्याची कारणे, त्यातील समस्या व त्यावरील उपाययोजना यांचा अभ्यास या घटकामध्ये केलेला आहे. म्हणजेच किमती का बदलतात, त्यांच्यात का चढ उतार होत असतात, याबद्दलच्या विवेचन प्रामुख्याने या स्थूल अर्थशास्त्रामध्ये किंवा या शास्त्रामध्ये केले जात असते. तर स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा तिसरा भाग आहे तो म्हणजे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधित सिद्धांताचा समावेश स्थूल अर्थशास्त्रामध्ये होत असतो. त्यात अल्प विकास आणि दारिद्र्य याची कारणे, कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केलं जातं. म्हणजे देश विकसित असो किंवा विकसनशील असो, आर्थिक वृद्धी साधत असताना जे विविध समस्या अर्थव्यवस्थेसमोर येत असतात, त्याची कारणं कुठली, त्या कारणांवरची उपाययोजना कुठली आणि त्या समस्या दूर होण्यासाठी काय व्यूहरचना करायची, म्हणजेच कुठली धोरणे आखायची, याबद्दलचं विवेचन प्रामुख्याने या शास्त्रामध्ये केलं जातं. जर देश विकसनशील असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य दिसून येतं. मग दारिद्र्य निर्माण होण्याची कारणे कुठली, दारिद्र्य दूर करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, त्या उपाययोजना चांगल्या प्रकारे कशा राबवता येतील, कुठल्या कार्यपद्धतीने त्या योजना राबवायच्या, याबद्दलची जी व्यूहरचना आहे, याबद्दलची जी धोरणं आहेत, ती आखण्याचं, ही धोरणं तयार करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त ठरतं किंवा या प्रकारचे जे सिद्धांत आहेत ते या स्थूल अर्थशास्त्रामध्ये मांडलेले आहेत. त्याचा उपयोग शासनाला वेळोवेळी होत असतो. म्हणून स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत मांडण्यासाठी सुद्धा होत असते. या आर्थिक वृद्धीच्या म्हणजे आर्थिक वृद्धी किंवा विकासाच्या सिद्धांतामध्ये अल्पविकसित विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी, दारिद्र्य याची कारणं, कार्यपद्धती, त्यात होणाऱ्या समस्या, या सर्वांची उपाययोजना इथे केलेली असते. पुढचा चौथा मुद्दा आहे स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा, तो म्हणजे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. आता स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज व नफा याच्याशी संबंधित सापेक्ष भागांशी निगडित आहेत. म्हणजे चौथ्या विभागात किंवा स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीच्या चौथ्या विभागामध्ये विभाजनाचे सिद्धांत स्पष्ट केलेले आहेत. या विभागामध्ये देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अर्थव्यवस्थेतील सर्व उत्पादन घटकांपर्यंत कसे जाते, म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाची मांडणी किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन प्रामुख्याने उत्पादनाच्या सर्व घटकांपर्यंत कसे जाऊ शकते, प्रत्येकाला ते कसे विभाजन करून मिळते, याविषयीचा अभ्यास केला जातो. हे विभाजन प्रामुख्याने खंड, वेतन, व्याज, नफा या माध्यमातून होत असते. म्हणजेच काय, तर उत्पादनाचे जे 4 घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, यांना मिळणारा जो मोबदला आहे, भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा, तर हे कशा प्रकारे यांचं वाटप केलं पाहिजे किंवा कशा प्रकारे यांचं वाटप करेल की प्रत्येक घटकापर्यंत हे उत्पन्न पोहोचेल, याचं विभाजन कशा प्रकारे केलं जाऊ शकतं, याचा विचार किंवा याचा अभ्यास प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. यालाच म्हणतात विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. अशा प्रकारे या 4 विभागातून स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती प्रामुख्याने विभागली गेलेली आहे आणि स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही व्यापक स्वरूपामध्ये आहे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा. आता स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपल्याला प्रामुख्याने अभ्यासायची आहेत. त्या वैशिष्ट्यांमधलं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे समग्र घटकाचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेतील समग्र घटक म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र इत्यादी घटकांचा एकत्रित अभ्यास करते. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र ह्या वैयक्तिक घटकांचा अभ्यास करत नसून समग्र एकूण घटकांचा अभ्यास करते. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न इथे घेतलं तर राष्ट्रातील सर्व व्यक्तींच्या उत्पन्नाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. उत्पादक घटकांना मिळणाऱ्या मोबदल्याची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. इथे एकत्रित एकूण समग्र घटकांचा विचार केला गेलेला आहे, एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा नाही.
राष्ट्रीय उत्पादन मग सर्व वस्तू आणि सेवांचे होणारे उत्पादन याचा विचार इथे केलेला आहे. एका वस्तूच्या उत्पादनाचा इथे विचार केलेला नाही. म्हणून समग्र घटकांचा अभ्यास ह्या स्थूल अर्थशास्त्राचा पहिले वैशिष्ट्य आपल्याला प्रामुख्याने दिसून येते. दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उत्पन्न सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याची विविध घटक, विविध मापन पद्धती, सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी कशी करायची, राष्ट्रीय उत्पन्न कसे निर्माण करायचे, त्याची मोजणी कशी करायची याचा सखोल अभ्यास इथे केला जातो. तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडित आहे. या समतोलाचे विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलेलं आहे. तर स्थूल अर्थशास्त्रात केले जाते. सर्वसाधारण समतोल अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी, एकूण पुरवठा आणि किंमत यांचं एकमेकांशी वर्तन कसं आहे, एकूण घटकांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. उदाहरणार्थ एकूण मागणी या देशातील सर्व उपभोक्त्यांच्या सर्व वस्तू आणि सेवांची केलेली मागणी असते. एकूण मागणीचा अभ्यास यात शास्त्रात केला जातो. एकूण पुरवठा सर्व वस्तूंचा केला गेलेला पुरवठा आणि सर्वसाधारण किंमत पातळी याचा प्रामुख्याने याच्यात अभ्यास केलेला आहे. पुढचं आहे ते म्हणजे परस्परावलंबन. स्थूल विश्लेषण अर्थव्यवस्थेतील सर्व आर्थिक चले, उदाहरणार्थ उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी यामधील परस्परावलंबन अभ्यासले जाते. म्हणजेच काय सांगता येईल की स्थूल अर्थशास्त्रात एकूण आर्थिक घटकांचा विचार केला जातो. जेव्हा एकूण आर्थिक घटक एकत्र येतात तेव्हा ते एकमेकांवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ एकूण गुंतवणूक वाढली की राष्ट्रीय उत्पन्न वाढते, एकूण उत्पादन वाढते, एकूण रोजगार वाढतो आणि अखेरीस आर्थिक वृद्धीत वाढ होते. याचा अर्थ हे सर्व आर्थिक घटक एकमेकांवर अवलंबून असतात, म्हणून त्यांच्यातील परस्परावलंबनाचा अभ्यास इथे केला गेलेला आहे. पुढची पद्धत आहे ती म्हणजे राशी पद्धत. राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला गेलेला आहे. समग्र घटकांचा अभ्यास करण्यासाठी या शास्त्रात राशी पद्धतीचा वापर करावा लागतो. राशी पद्धत म्हणजे काय, तर राशी पद्धतीत संपूर्ण घटकांचा अभ्यास केला जातो, एका घटकाचा अभ्यास केला जात नाही. लहानात लहान घटक एकत्रित करून त्यांची एक रास बनवली जाते आणि त्याचा अभ्यास यात केला जातो. आणि म्हणजेच एकत्रित घटकांचा अभ्यास करण्यासाठी राशी पद्धतीचा वापर या शास्त्रामध्ये केला जातो. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वृद्धीची प्रारूपे. प्रारूपे म्हणजे विविध धोरणांचा संच. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास साधण्यासाठी विविध प्रारूपांचा विचार या अर्थशास्त्रामध्ये केलेला आहे. आर्थिक विकास साधण्यासाठी मग देश विकसित असो, विकसनशील असो, अल्पविकसित असो, तर देशाची आर्थिक वृद्धी जर साधायची असेल तर विविध धोरणं, विविध उपाययोजना कराव्या लागतात. मग ही धोरणं, ही उपाययोजना म्हणजेच विविध प्रारूपांचा संच आणि हा संच, ही धोरणं राबवण्यासाठी ज्या विविध उपाययोजना केल्या जातात त्या सर्व उपाययोजना स्थूल अर्थशास्त्राच्या आधारे केल्या जातात. स्थूल अर्थशास्त्राचा आधार घेऊन केल्या जात असतात. या शास्त्रात आर्थिक वृद्धी, आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. स्थूल अर्थशास्त्र आर्थिक वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. अशा प्रकारे प्रारूपांचा विचार प्रामुख्याने या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलेला आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी. अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी होय. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चित केली जाते. त्या किंमत पातळीत जर बदल झाला असेल तर तिचा अभ्यास केला जातो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांच्या किमतीची ती सरासरी असते आणि तिचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. पुढचं शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे धोरणाभिमुख. लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणारं शास्त्र आहे. या धोरणाची चर्चा करणारं शास्त्र आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये ज्या विविध प्रकारच्या
आर्थिक समस्या येतात, बेरोजगारी असेल, दारिद्र्य असेल, आर्थिक वृद्धी कमी असेल, कमी आर्थिक वृद्धी, कमी आर्थिक विकास, व्यापार चक्रामध्ये येणारे तेजी मंदीचे चक्र, भाववाढ, अशा विविध प्रकारच्या ज्या समस्या अर्थव्यवस्थेला भेडसावत असतात, या समस्या का निर्माण झाल्या, त्या दूर करण्यासाठी कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे, कुठली धोरणं राबवली पाहिजे, कुठले प्रारूपे मांडले पाहिजे, या सर्वाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून स्थूल अर्थशास्त्राला धोरणाभिमुख अर्थशास्त्र असेही म्हटलं, लॉर्ड केन्स यांनी म्हटलेलं आहे. अशा प्रकारे स्थूल अर्थशास्त्राचा आपण आणि सूक्ष्म अर्थशास्त्र या दोन्ही शास्त्रांचा आपण आज अभ्यास केलेला आहे या पहिल्या प्रकरणामध्ये. तर या अर्थशास्त्राच्या दोन्ही व्याख्या, व्याप्ती, वैशिष्ट्य यांचा प्रामुख्याने आज आपण इथे अभ्यास केलेला आहे. या दोन्ही शास्त्रांच्या स्पष्टीकरणासाठी प्राध्यापक बोल्डिंग यांनी एक उदाहरण दिलेलं आहे आणि ते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोघांचा जर आपण विचार केला तर आपण जंगलातील झाडांचा उदाहरण इथे योग्य प्रकारे ठरतं. प्राध्यापक बोल्डिंगच्या मते जंगलातील सर्व झाडांचा अभ्यास जेव्हा आपण करतो तो स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय असतो आणि जेव्हा या जंगलातील एका झाडाचा आपण अभ्यास करतो तो सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय असतो. म्हणजे एकत्रित अभ्यास जिथे केला जातो तो स्थूल अर्थशास्त्र असतो. एकत्रित समग्र घटकांचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. तर या समग्र घटकांपैकी लहानात लहान जेव्हा हे घटक विभागले जातात आणि या लहानात लहान घटकाचा जेव्हा सखोल तपशीलवार अभ्यास केला जातो तो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये येत असतो. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे एका झाडाचा अभ्यास आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे जंगलातील सर्व झाडांचा एकत्रित अभ्यास इथे प्रामुख्याने दिसून येतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांचा परिचय प्रामुख्याने करून घेतलेला आहे. त्या दोघांचा अर्थ, त्यांच्या व्याख्या, त्यांची वैशिष्ट्य आणि स्थूल आणि सूक्ष्म अर्थशास्त्र यांचा विचार कोणकोणत्या घटकांमध्ये केला जातो त्यालाच आपण व्याप्ती असं म्हटलेलं आहे. तर ह्या व्याप्तीतून आपण त्यांचा अभ्यास केलेला आहे. माझ्या स्पष्टीकरणावरून तुम्हाला हे प्रकरण प्रामुख्याने समजलेलं असेल असं गृहीत धरून मी तुम्हाला इथे काही स्वाध्याय दिलेला आहे. विद्यार्थ्यांना सूचना आहे की हा स्वाध्याय त्यांनी स्वतंत्र वहीमध्ये सोडवायचा आहे. या प्रश्नांची उत्तरं त्यांनी वहीमध्ये सोडवायची आहेत. तुमच्याकडे तुमचं पाठ्यपुस्तक असेल तर पाठ्यपुस्तक व्यवस्थित वाचून नंतर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्वतंत्र अशा वहीमध्ये सोडून घ्यायची आहेत. या स्वाध्यायामध्ये प्रामुख्याने 3 प्रश्न इथे दिलेले आहेत. पहिला आहे म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. दुसरा विभाग आहे तो म्हणजे खालील विधानांशी आपण सहमत आहात की असहमत आहात ते कारण स्पष्ट करा. इथे तुम्ही सहमत असाल तरी का सहमत आहात याचं कारण लिहायचं आहे आणि असहमत असाल तरी ते का याचं कारण इथे लिहायचं आहे. आणि अशा प्रकारे सहमत आहोत तर ते आधी तुम्ही तिथे लिहायचे की या वरील विधानाशी मी सहमत आहे, वरील विधानाशी मी असहमत आहे आणि त्यानंतर त्याचं कारण खाली स्पष्ट करायचं आहे. पुढचा एक सविस्तर असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये स्वतंत्र असा सोडवायचा आहे. त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तकाच्या मागेही अनेक प्रकारचे प्रश्न स्वाध्यायामध्ये दिलेले आहेत तेही तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि माझं हे विवेचन किंवा स्पष्टीकरण तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल माझ्यातर्फे तुम्हाला धन्यवाद.